नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. आज आपल्याकडे विश्वास पटवर्धन सर हे आलेले आहे आणि ते स्वभाव राशींचे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे आणि रंजकपणे आपल्या पुढे सादर करणार आहे. विश्वास पटवर्धन हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कार्यरत होते आणि स्वभाव राशीकार म्हणून ते जास्त फेमस आहेत. बँकेमधलं आकडेमोडीचं काम असून सुद्धा इंटरेस्ट म्हणून ज्योतिषाकडे ते वळले. ॲस्ट्रॉलॉजीचा त्यांनी अभ्यास केला आणि स्वभाव राशींचे हा कार्यक्रम त्यांनी एकपात्री करायला सुरुवात केली. आता ते बहुविध कलाकार आहेत. एकपात्री कलाकार आहेत, कथाकथनकार आहेत. ते एकटेच कथा अतिशय रंजकपणे सांगतात. त्याचप्रमाणे ते ज्योतिष सल्लागारही आहेत, ज्योतिष अध्यापक आहेत, ज्योतिषाचे क्लासेस घेतात. त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट वक्ता आहेत. तुम्हाला हा अनुभव येईलच की ते कशा पद्धतीने स्वभाव राशींचे आपल्या पुढे सादर करता येते. त्याचप्रमाणे सूत्रसंचालन कसं करावं याचं शिक्षण ते देतात. आणि जी नवीन मुलं आता या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी हे सूत्रसंचालनाचं प्रशिक्षण अत्यंत उपयोगी आहे. ते स्वतः लेखक आहेत आणि त्याचबरोबर ते अनुवादकही आहेत. त्यांचं स्वभाव राशींचे, स्त्री आणि सौ राशींची, शुभेच्छा पुष्प राशींचे आणि जन्मदिनांकाचे. तुम्हीच पहा तुमची कुंडली आणि तुमचे भाग्य. तुम्हीही करू शकता प्रभावी भाषण. याशिवाय स्वभाव राशींच्या ऑडिओ आणि CD या त्यांच्या आवाजातल्या उपलब्ध आहेत. आणि आपल्याला असा बहुविध कलाकार मिळालेला आहे की जो इतक्या रंजकपणे आणि चटपटीत गोष्टी सांगून की आपल्याला खेळून ठेवतो. प्रत्येकाला आपली राशी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट हा असतोच, पण त्याचबरोबर विश्वास पटवर्धनांकडून आपल्या राशीचं वर्णन ऐकणं केव्हाही मनाला भावणारच आहे. तर स्वभाव राशीकार म्हणून ओळखले जाणारे विश्वास पटवर्धन हे आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आणि आत्तापर्यंत त्यांच्या स्वभाव राशीच्या कार्यक्रमाचे 3000 पेक्षा जाहीर कार्यक्रम झालेले आहेत आणि ते सगळे हाऊसफुल असतात बरं का. तर आज यूट्यूबच्या माध्यमातून ते आपल्याला आपलं मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या राशींचे स्वभाव, वैशिष्ट्य आणि ते कसे असतात हे आपल्याला सांगणार आहेत. तर त्यांच्या या खमंग शैलीमध्ये आपण ऐकणार आहोत. पटवर्धन सर, स्वागत आहे तुमचं. तुम्ही आमच्याकडे आलात आणि इतक्या रंजकपणे ही माहिती आमच्या प्रेक्षकांना देत आहे, याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. स्वागत आहे तुमचं. रसिक हो, नमस्कार. 12ही राशींचे श्रोते तुम्ही आहात भाग्यवान आणि खास म्हणूनच तुम्हाला नमस्कार करतो. पटवर्धन विश्वास. रसिक हो, राशी हा आपल्या सगळ्यांचा एक आवडीचा विषय आहे. रास म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ती भौगोलिक किंवा जे ज्योतिषशास्त्रीय व्याख्या तुम्हाला माहिती आहे. 30 अंश म्हणजे 30 डिग्री हे प्रत्येक रास असते आणि पृथ्वी जी आहे ती 360 अंशाची आहे. म्हणजे त्याचे 12 भाग होतात म्हणून त्या 12 राशी झाल्या. आता या 12 राशी आहे त्या केवळ भारतात आहे का? हो, तर बिलकुल नाही. संपूर्ण जगभर ज्योतिषशास्त्र आहे. अनेकांचा गैरसमज असा आहे की ज्योतिषशास्त्र हे फक्त भारतामध्ये चालतं. बिलकुल नाही. माझं स्वभाव राशींचे नाव जे पुस्तक आहे 14 आवृत्त्या निघाल्या, त्यात हा लेखच आहे की युरोपीय देशामध्ये ज्योतिष कसं चालतं. तर रसिक हो, आपल्याकडे राशींचा ज्या प्रकारे अभ्यास झालाय तेवढा मात्र जगात फारसा झालेला नाहीये हे मला सांगावंसं वाटतं. प्रत्येक गोष्ट म्हणजे एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की 12 राशींचे अनेक प्रकार त्यांनी केलेले. मग आता आपण त्यातला जो भाग आहे चरस स्वभाव राशी, स्थिर स्वभाव राशी आणि द्विस्वभाव राशी हे आपण भाग बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की याला युरोपीय ज्योतिषी म्हणतात कार्डिनल क्वाड्राप्लिसिटी, फिक्स क्वाड्राप्लिसिटी आणि म्युटेबल क्वाड्राप्लिसिटी. यातल्या पहिल्याचा जो गट आहे म्हणजे ज्याला म्हणतात चरस स्वभाव राशी, त्याच्यामध्ये 4 राशी येतात. त्या 4 राशी आहेत मेष रास, कर्क रास, तूळ रास आणि मकर रास. या 4 राशींना
चर स्वभाव राशी म्हणलंय. चर म्हणजे चरणं नाही, मिळेल ते खाणं नाही. तर चर म्हणजे चालणं, बोलणं, हलणं आणि पुढं जाणं. पण या राशी मंडळी अतिशय कृतिशील असतात, गतिशील असतात, म्हणून प्रगतिशील असतात. नवं ते हवं हा यांचा ध्यास असतो. इतर राशी कशा असतात ग्रुप तो आपण नंतर पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला मानाचा मुद्रा करायचा तो म्हणजे मेष राशीला. कारण मेष राशी मंगळाची रास आहे आणि मंगळाबद्दल भारतीय ज्योतिषाचं म्हणतात की मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे. युरोपीय ज्योतिषाचं म्हणतात मार्स द लॉर्ड ऑफ वॉर्स. म्हणजे दोघांचं एकमत आहे की हा जो मंगळ ग्रह आहे हा युद्धप्रिय आहे, लढवय्या आहे. त्यामुळे मेष राशी माणसं अतिशय फायटर असतात. म्हणजे गमतीने मी नेहमी सांगतो की नवरा जर भांडखोर असेल तर मेष राशी स्त्री फायटर असते, रिंग मास्टर असते, नवऱ्याच्या आरेला कार्य करणारी असते. मेष राशी जी रास आहे या राशीचे आपण म्हणजे आता प्रत्येक राशीचे स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते आणि वीक पॉइंट्स कोणते याचा आपण या भागामध्ये बघणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्याकडे एक वेगळ्या प्रकारे बघणार आहोत. कारण का आजकाल प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हा जो पर्सनॅलिटी शब्द आहे ना त्याला पर्सोनाचा अर्थ आहे, हा ग्रीक शब्द आहे की चेहरा. त्या चेहरा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व नाही तर तुमचं आत्मा आणि तुमचं मन म्हणजे व्यक्तिमत्व. आणि त्यासाठी तुमचा स्वभाव तुम्हाला माहित असणार त्या आवश्यक आहे. विशेषतः प्रत्येक राशीच्या लोकांना हे महत्वाचं माहित असलं पाहिजे की आपल्या राशीचे गुण कोणते आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते आहेत आणि आपले वीक पॉइंट्स कोणते आहेत. ह्या जर दोन गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमचे गुण वाढवता येतील आणि तुमचे दूर करता येतील. यालाच आपण म्हणूया व्यक्तिमत्व विकास. तर सगळ्यात पहिली रास आपण पाहणार आहोत म्हणजे मानाचा पहिला मुद्रा आपण मेष राशीला यासाठीच करणार आहोत कारण का ती सगळ्यात पहिली रास आहे. आणि तुम्हाला माहितीये की याच्यामध्ये 2.25 नक्षत्र येतात. अश्विनी, भरणी आणि कृत्तिकेचं एक चरण, असे 9 चरण या मेष राशीमध्ये येतात. मेष राशीचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ही रास धीट, धाडसी, धडपडी आणि धैर्यवान रास आहे. हे जे 4 आहेत हे यांचे गुण आहेत या राशीचे, स्ट्रॉंग पॉइंट ज्याला म्हणता येईल. त्यामुळे जे मेष राशीचे लोक असतील त्यांनी आपले हे गुण वाढवावेत, त्यांना त्याचा फार मोठा फायदा होईल. आता याचे वीक पॉइंट्स कोणते आहेत, तो उतावळेपणामुळे माणसाकडून एक चूक होते ते म्हणजे अविचारीपणा वाढतो. तेव्हा हे जर दोष या राशीने दूर केले तर मेष राशीची प्रगती फार, एक तर ही प्रगतिशील रास आहे, गतिशील रास आहे आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता एक नीट लक्षात ठेवा, या लोकांनी व्यवसाय कोणते करावेत. बघा कोणकोणते व्यवसाय आहेत. पोलीस खातं, कारण का मेष ही मंगळाची रास आहे, ती सेनापतीची रास आहे. संरक्षण दल, वीज आणि विदेशी संबंधित व्यवसाय. आता त्याचं लॉजिकही सांगतो की मेष राशी मंगळाची आहे आणि मंगळावरून ज्योतिषशास्त्रामध्ये वीज पाहिली जाते. शस्त्रांशी संबंधित व्यवसाय म्हणजे शस्त्राचा परवाना देणं, शस्त्राच्या कंपनीत कामाला असणं, अम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला असणं. कारण शस्त्र म्हणजे मंगळ आहे, कारण मंगळ म्हणजे शस्त्र आहे. आपण गंमत बघूया, मंगळ म्हणजे शस्त्र आहे आणि शनी म्हणजे शास्त्र आहे. म्हणून ज्या राशी आहेत शनीच्या त्या शास्त्रज्ञ आहेत आणि हा मात्र योद्धा आहेत. कुठला बघा मसाल्याचे पदार्थ ज्योतिषशास्त्रात मेष राशीवरून बघतात. रसायन, केमिकल ही सुद्धा मंगळावरून पाहतात. औषधाशी संबंधित व्यवसाय विशेषतः वृश्चिक राशीवरून बघतात, पण मेष राशीवरून सुद्धा कधी कधी पाहिलं जातं. पुढलं म्हणजे इंजिनियर, अभियंता ज्याला म्हटलं जातं, हा व्यवसाय सुद्धा मेष राशी अंतर्गत येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली ज्याची खूप आवश्यकता आहे ते म्हणजे वीट भट्टी. आता तुम्ही म्हणाल वीट भट्टीशी काय संबंध आहे, तर वीट भट्टीमध्ये अग्नी आहे, म्हणजे वीट तयार करण्यासाठी अग्नीतून जावं लागतं त्या विटेला. आणि दुसरं म्हणजे मंगळ म्हणजे जमीन आहे, भौमपुत्र त्याला म्हणले, भौम म्हणजे जमीन. आणि म्हणून वीट भट्टीची जे व्यवसाय आहेत ते सगळे याच्यात येतात. आता मी तुम्हाला गंमत सांगतो की ही जी मेष राशी आहे या मेष राशीची जर सून असेल तर ती सून कशी असते, तर ती एक सासू कजागाणी, म्हणजे मी गमतीने नेहमी सांगतो की कजागाणी खाट सासूला वटणे रडणारी सून मेष राशीची असते. ही रडत नाही पण रागवते मात्र नक्की. आणि त्यामुळे मेष राशी सून असेल तर घरातलं दृश्य कसं असतं, तर रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, हात जोडून उभे नवरा आणि सासू. मग अशी मी सांगितले की कजाग आणि खाष्ट सासूला वठणीवर आणणारी सून मेष राशीची असते. अशीच एक कजाग सासू आपल्या नातवाला सांभाळायची पण सारखं सुनेला टोचायची, मी तुझं मूल सांभाळते, मी तुझं मूल सांभाळते.
एक ती सून नेमकी मेष राशीची एक दिवस भडकली आणि म्हणली, हे बघा, तुम्ही माझ्या मुलाला सांभाळता, मी माझ्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या मुलाला सांभाळते. खिट्टम फाट. मेष राशीची बायको घरामध्ये असेल तर फारच अनेक गमती घडतात. आपल्याला प्रत्येक राशीची थोडीशी ओळख करायची, नंतर आपण पूर्णपणे ते पाहणार आहोत. त्या मेष राशीचा एक मात्र शेअर सांगायचा मला नेहमी वाटतो आपण याच्यामध्ये, की मेष राशी माणसं कशी असतात. जे मेष राशी मुलं असली की आई वडील फार खुश असतात. काही मुलं खांद्यावर आभाळ पेलतात, छातीवर संकट झेलतात. आणि त्यावेळेला मेष राशीची मुलं असली की आई वडील फार खुश असतात. अक्षरशः म्हणजे दिलभर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, म्हणजे मेष रास.